मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, शालिनी भक्तिसागरवर भागवत महापुराण रहस्य सुरू आहे। तर अतिशय खूप छान छान भाग आहेत। खाली लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करा। भगवान श्री गणेशाने कसे भागवत पुराण रचलेले आहे संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि भगवान श्री नारदाने त्या भागवत पुराणाचा कसा प्रचार केलेला आहे। भागवत श्री पुराणाने श्रवण केल्याने ज्या पितरांना मोक्ष मिळत नाही, त्या घरामध्ये भागवत जर पुराण ऐकलं गेलं तर त्या पितरांना सुद्धा मोक्षाची प्राप्ती होते आणि त्यांना सद्गती प्राप्त होते। जर गया पिंडदानला गेले आणि तेथेही जर तुम्ही पिंडदान करून घरात अशांती आहे, कटकट आहे, पितरांचा दोष आहे, तर त्यांनी भागवत पुराण ऐका। अधिक मास चालू आहे, तर 30 दिवसांचा हा महिना अधिक मासाचा 3 वर्षात येतो। तर प्रत्येकाच्या महिन्यातील एक एक तिथी अशी निवड करून 30 दिवस असे ह्या अधिक मासात 3 वर्षात येतात। तर या अधिक मासात जास्तीत जास्त भागवत महापुराणाचा लाभ घ्यावा। अतिशय खूप छान माहिती आहे। अगोदर तिला कानांनी श्रवण करायची भागवत पुराण, नंतर तिला डोळ्यात उतरवायची आणि डोळ्यात उतरवल्यानंतर भगवान श्री नारायण आपल्या हृदयात उतरतात। अशी संपूर्ण माहिती भागवताची महापुराणाची खाली जी लिंक दिलेली आहे त्याच्यात संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि तो व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर सुद्धा करा। अधिक मासाचे तेच तुमचे पुण्यदान आहे। जर कोणती पूजा केली नाही तो व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स नक्की करा। तर अशी संपूर्ण माहिती रोज येईल महिनाभर। तर भागवत महापुराणाचा लाभ घ्यावा। श्री स्वामी समर्थ। जय श्री हरी।